नमस्कार. महाराष्ट्र राज्य विनोदन शाळा कृती समितीच्या माध्यमातून 1 ऑगस्ट 2024 पासून शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आमचं धरणं आंदोलन सुरू होतं. 26 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू होतं. 11 दिवसानंतर परत उपोषण मागे घेऊन धरणे आंदोलन परत सुरू केलं. या दरम्यान महाराष्ट्र शासनाने अनेकदा आम्हाला आश्वासन दिलं की बाबा तुमचा जो टप्पावाढीचा आदेश आहे तो लवकरात लवकर काढण्यात येईल आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेऊन JR काढण्यात येईल. परंतु आज 50 दिवस झालं कोणत्याही प्रकारची शासनाची हालचाल दिसत नाही. करणार फक्त म्हणतात, आश्वासनं देतात, परंतु आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. त्यामुळं आज आम्ही शासनाला अंतिम इशारा देतो. जर 24 सप्टेंबरपर्यंत मंगळवारपर्यंत जर बैठक होऊन जर JR निघाला नाही तर बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर आम्ही सामुदायिक आत्मदहन करणार आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य विनोदन आणि शाळा कृती समितीचा जय हो. महाराष्ट्र राज्य विनोदन आणि शाळा कृती समितीचा जय हो. महाराष्ट्र राज्य विनोदन आणि शाळा कृती समितीचा जय हो. शाळांना 100% अनुदान मिळालेच पाहिजे. नियमानुसार शाळांना 100% अनुदान मिळालेच पाहिजे. अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचे.